भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून। धस जी गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करता। आता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आणि वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलंय। तपासाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तपासाबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि वाल्मिक कराड हाच याचा मुख्य सूत्रधार आहे। करता करविता करून घेणारा आणि दुसऱ्या करवी पाठवणारा, खंडणी मागणारा तिथं आडवं येतोय म्हणून संतोष देशमुखचा काटा काढा मानणारा, सगळं काही वाल्मिक कराड आहे। बाकीचे सगळे प्यादे आहेत। हे प्यादे हे सांगितलेले सांग कामे आहेत। बाकीचे सांग कामे जेवढं काम सांगायचं तेवढं सांगितलं आणि त्यांनी करून घेतलं आणि बरोबर SITने या ठिकाणी तपास लावलेला आहे की याचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे, दुसरा कोणीही नाही। 2 नंबरचा कदाचित विष्णू चाटे असेल, 2 नंबरचा वजीर किंवा तो प्रधान म्हणायचं। धसजी म्हणजे आकाचा पाय आणखी खोलात गेला असं वाटतंय का? आकाचा पाय खोलात नाही जायचं तर का वर येईल का? एवढं घाण कृत्य करून, एवढं बेरहमीने, इतक्या चुकीच्या पद्धतीने, इतक्या क्रुएल पद्धतीने मारायला लावलं, गरगर फिरवलं, 3.5 तास त्या लेकराला मारायला लावलं आणि आता मग खोलात नाही जायचं तर वर येईल का त्याचा पाय? त्याचा अजून खोलात जाईल, तो पायच नाही, आता सगळाच डुबनतो। धसजी एकीकडे जर आरोपपत्र दाखल केले, एवढे सगळे कारवाई होतीये, मात्र वाल्मिक कराडला कुठेतरी जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप सुद्धा केला जातो। या प्रकरणात तुम्हाला काही माहिती आहे का? तुम्ही काही पाठपुरावा करणार का? देतात ना, VIP ट्रीटमेंट सुद्धा देत आहेत। काही गोष्टी आमच्या बी कानावर येत आहेत आणि याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरतोय की आमच्या जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्राची एकदा हे जे बिंदू नामावली आहे, ही बिंदू नामावली नीटनाटकी करा। बिंदू नामावलीचा पूर्ण फज्जा उडालेला आहे, त्याच्यामुळे प्रचंड अडचण निर्माण होत आहेत, गुंड तयार होत आहेत। पोलिसांचं म्हणजे काम सोडून हे आकासारख्या माणसांचे काम करायला लागलेत पोलीस। हे पोलीस संख्याबळ जे आहे तिथं एकाच कॅटेगरीचं मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं मग ट्रीटमेंट नाही मिळणार तर काय मिळणार? हे नाव येताना सुद्धा कोणाचे नाव आहेत ते जरा तपासून बघा ना तुम्ही। ठराविकच आडनावाची नावं येत आहेत। याच्यामुळं बिंदू नामावली बीड जिल्ह्याचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्ही आता हे मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे मांडलेलं आहे, त्यांनी माहिती मागितलेली आणि माझं म्हणणं आहे की दुसऱ्या जिल्ह्यात असं उलट्या कॅटेगरीचं झालं असेल तर तिकडचं बी नीटनाटकं करावं। संपूर्ण महाराष्ट्राचं नीटनाटकं झालं पाहिजे एकदा। धसजी इतक्या निर्घृणपणे खरं तर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली, तरी सुद्धा आरोपीला VIP ट्रीटमेंट दिली जाते। तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानी ही सगळी माहिती दिलेली आहे, मग काय स्थानिक राजकीय नेत्यांचं काही वरदहस्त आहे का? हे काय थांबत नाहीये? कोणाचा वरदहस्त काय ते तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे। मग तुम्ही स्पष्टपणे कधी बोलणार या संदर्भात? स्पष्ट आता बोललोत ना, लेखी पत्र दिले, घेऊन चाललो। आता 13 मुद्दे आम्हाला देशमुख कुटुंबियांनी दिले, टायमिंग सह दिलेत। या टायमिंगला काय VIP ट्रीटमेंट दिली, त्या टायमिंगला काय दिली। मग धसजी तुमच्या पत्राची किंवा तुम्ही जे काही सांगताय त्याची काही दखल घेतली जात नाही का सरकारी पातळीवर? दखल घेतायत, मुख्यमंत्री दखल घेतायत। मुख्यमंत्री दखल घेतात, मग इतका वेळ का लागतोय सगळ्या गोष्टींना? तो रिपोर्ट मागवलेले आहेत ना, ते आता आम्ही जे टायमिंग नुसार दिलेलं आहे, धनंजय देशमुखने दिलेलं आहे, खिंडकर म्हणून त्यांचे पाहुणे, त्यांच्या मेवणे, त्यांच्याकडून काही माहिती आलेली आहे, ती सगळी संकलित करून आता सोमवारी आम्ही देतो ना। आणि सभागृह आहेच ना आम्हाला आता परत बोलायला। धसजी खंडणी, एट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणासंदर्भात हे सगळं आरोपपत्र दाखल करण्यात आले, मात्र त्याला सुद्धा कुठेतरी वेळ लागलाय। नेमकं काय घडतंय? तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा असं सुद्धा म्हणताय। 1 मिनिट, वेळ नाही लागला। 80 दिवसामध्येच आरोपपत्र दाखल केले, 90 दिवसाच्या आत दाखल करावं लागतं। प्रकरण मोठं होतं, परंतु याच्यामध्ये अतिशय चांगलं काम बसवराज तेली
त्यांचे सर्व सहकारी आणि यांनी केलेले गुजर असतील, पाटील असतील, या सगळ्यांनी चांगलं काम केलंय आणि त्याला गृह मंत्रालयाकडून म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून पूर्णपणे प्रोटेक्शन असल्यामुळं, पूर्णपणे पाठिंबा असल्यामुळं त्यांनी 80 दिवसामध्येच चार्जशीट दाखल केलंय. त्याचा 81वा दिवस सुद्धा लागून नाही ना दिलेला. नक्कीच धर्षजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात असा उल्लेख करण्यात आला. तर आरोपी नंबर 2 म्हणून विष्णू चाटेचा उल्लेख आहे. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबात कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आहे.